कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरण तापलेले। बेपत्ता असल्याचं पोस्टर लावल्यानं वाद निर्माण झालेला आहे। पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हा विषय अधिक गंभीर बनला होता। पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी केला। तर खोटी तक्रार दाखल होत असेल तर आम्ही उद्या कल्याण पूर्व बंद करू असा इशारा शिवसेनेने दिला। लोकशाहीच्या या आंदोलनामध्ये म्हणा किंवा या लोकशाहीच्या अतिशय किळसवाणी त्या ठिकाणी घटनेमध्ये त्याचा मृत्यू हा त्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक खूप मोठी त्या ठिकाणी गोष्ट आहे। कारण आम्ही दिलेला उमेदवार, आम्ही त्याला एबी फॉर्म दिला, आमचा उमेदवार आहे, आमचा उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला त्याची एक आयडी आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला 5 दिवस अगोदर की अशा प्रकारचा आमचा उमेदवार त्या ठिकाणी गायब झालेला आहे, तर त्याचं कुठे त्या ठिकाणी बरं वाईट होऊ नये यासाठी आमचे जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि आम्ही लोकांनी त्या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी दिला। त्या अर्जाचं उलट तपासणी व्हायला पाहिजे। त्याच्याऐवजी आमच्या लोकांना त्या ठिकाणी ह्या ठिकाणी जर दामलं जात असेल, त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल होत असेल तर त्याचा एवढा प्रचंड पोलिसांनी दबाव आणला तर त्या दबावामध्ये त्या ठिकाणी बिचारा त्या ठिकाणी आमचा जो एक उपविभाग जो आहे त्याचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे। काल आम्ही जे मिसिंग नगरसेवक आहेत त्यांना त्यांची माहिती घेण्याकरिता किंवा त्यांना शोधण्याकरिता आम्ही शहरात अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले होते। नगरसेवक बेपत्ता असल्याचा ते मजकूर असून त्याच्यामध्ये जर नागरिकांना कुठे त्यांच्याबद्दल माहिती मिळेल तर आमच्या शहर शाखेत संपर्क करा या प्रकारचा मजकूर होता। परंतु नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील श्री उमेश म्हात्रे यांनी मधुर म्हात्रे यांची बदनामी झाला असा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये आम्हा शिवसैनिकांविरुद्ध त्या ठिकाणी तक्रार दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमात येऊन त्यांनी या माझ्या मुलाची बदनामी केली या पद्धतीचा प्रसार माध्यमांमध्ये सांगितला होता। तसे असताना पोलिसांनी आमच्यावरती प्रचंड दबाव, पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी प्रचंड दबाव आणला, म्हणून आम्ही या ठिकाणी आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो। खरं तर श्री उमेश म्हात्रे यांना आमच्या विरोधात तक्रार करण्याचा कुठलाही कायद्यात अधिकार नाही। कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती। त्या अनुषंगाने ही तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे। त्याची चौकशी सध्या चालू आहे।